सन्माननीय अजित सीताराम हरवडे मॅन फ्रॉम मुनवली यांनी अगदी उद्घाटनापासून ते बक्षीस समारंभापर्यंत या स्पर्धेची बागडोर सांभाळली आहे. तर त्यांचं कौतुकास्पद असं काम आपल्याला 2 दिवसात पाहायला मिळालं. मान्यवरांचं स्वागत करणं, यथोचित सन्मान करणं, शब्दसुमनांनी त्यांना खुश करणं, अशा अनेक गोष्टीत पारंगत असलेले आमचे हरवडे सर. दॅट इज फॅन्टॅस्टिक जॉब. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी विक्रम थळे, कृपया लवकर यायचं आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. सामन्याची सुरुवात होते आहे. साई शिराड बचे फलंदाज जे आहेत ते मैदानात तात्काळ पोहोचलेले आहेत. आमच्या विनंतीस मान देऊन हरेश पाटील स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकच्या एंडला हरेश पाटील उभे आहेत आणि स्ट्राईक एंडवरती सुद्धा अतिशय दमदार फलंदाज आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. आज तुम्हाला आपल्या टीममध्ये 4 आयकॉन प्लेयर्स खेळवता येणार आहेत. अशा प्रकारची मुभा आपणास आयोजकांनी देऊ केली आहे आणि त्या कारणास्तव चांगले 4 प्लेयर्स आपल्याला इथे उपस्थित करता येत आहेत. अनिकेत म्हात्रे फलंदाजी करता आलेले पाहायला मिळत आहेत. अनिकेत मोकल पहिला चेंडू खेळत आहेत. पहिला चेंडू काय टप चेंडू पडलेला आहे गोलंदाजाचा. पहिला चेंडू डॉट टाकलेला आहे. बिंदी गेंद असं यासिन सरांच्या भाषेत बोलायचं तर म्हटलं जातं. दॅट इज बिंदी गेंद. चांगली सुरुवात आहे गोलंदाज शुभम धसाडेकडून. अनिकेत मोकला साई गावचा खेळाडू आहे. आपण पाहतो त्याला चांगला फटका मारलाय. फारसा आत्मविश्वास सुद्धा फटक्यात आपल्याला आला नाही दिसून, पण धावफलकाची धाव इथे सुरू केली. त्यांनी अकाउंट ओपन केलं. त्यांच्या बँकेमध्ये धावांच्या 1 धाव जमा झाली आहे असं आपण पाहतोय. सुरुवात आहे. 2 चेंडू झाले आणि पुढील सूत्र आपण देतोय हरवडे सरांकडे. दरम्यान या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी विश्वास थळे याला सन्मानित केले जात आहे. महेशजी माने यांच्याकडून धन्यवाद महेशजी माने आणि कॉंग्रॅच्युलेशन्स विश्वास थळे. पुढील मॅचसाठी शुभेच्छा. ओव्हर टू पाठक सर. धन्यवाद हरवडे सर. धावसंख्या झाली आहे 3. गोलंदाज जो आहे शुभम धसाडे. सुरुवात चांगली केली आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात केली, त्यानंतर सिंगल 1 डबल अशा धावा त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना मोजल्यात. पुढचा चेंडू राईटा मोर द विकेट. खराब चेंडू, ग्राह्य मानला जात नाही चेंडू. पंचांकडून इशारा नो बॉलचा. नो बॉलने चिंता वाढते ती गोलंदाजाची, कारण ज्या टाईपचे चेंडू त्याने सुरुवात केली टाकायला, तदनंतर मात्र त्याने जो काही खराब चेंडू पडला त्याचा फार मोठा फटका सुद्धा त्यांना बसतो. प्रतिस्पर्ध्यांचा फायदा, आपली चूक प्रतिस्पर्ध्यांचा फायदा, असं क्रिकेट आहे मित्रांनो. कुठेही जा. 4 धावा झाल्यात. पुढचा चेंडू यावेळचा फटका पाहतोय. पॉइंट गलीच्या मधून काढायचा प्रयत्न. फिल्डर तैनात चेंडू अडवतोय. सिंगल धाव येते, पण दुसरी धाव आपल्याकडून जाणार नाही. एवढं काळजीपूर्वक फिल्डिंग प्रदर्शन या मैदानात पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या होते 5 धावा. 5 ऑन बोर्ड विदाउट लॉस. साई झिराड बी. दादिरेश जांभूळपाडा बनाम साई झिराड बी या 2 तगड्या संघांमध्ये हा मुकाबला आपण पाहतोय सध्याच्या घडीला. खराब चेंडू, पुन्हा नो बॉल. चालू षटकातला दुसरा नो बॉल. गोलंदाजाच्या हातून चेंडू निसटला की नेमकं काय झालं हे काय कळून येत नाही, पण त्याला डोक्यावरती हात मात्र ठेवायला लावले या मोमेंटनं. क्या बात आहे. आता मात्र कोणता निर्णय पंच घेतायत त्याच्यावरती डिपेंड असेल. हा गोलंदाज काय करणार, या गोलंदाजाचं भवितव्य आता पंच ठरवतील. काय करतायत. 2 नो बॉल पडलेले आहेत. त्यामुळे क्रिकेटचे बरेचसे नियम ज्याची पडताळणी केली जात असते, ज्या नियमावरती बोट ठेवून
क्रिकेट पुढे जात असतं अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा गोलंदाज आता मात्र गोलंदाजी करू शकणार नाही आहे, कारण 2 नो बॉल पडल्यानंतर गोलंदाजाची परवानगी काढून घेतली जाते, त्याला सपशेल नांगी टाकावी लागते असं पाहायला मिळतं. शुभम धसाडे सुरुवात चांगली केली, पण 2 नो बॉलने जो काही घात केला की त्याला गोलंदाजी सोडावून जावं लागलं. चांगले चांगले गोलंदाज कधी कधी अशा चुका करतात की षटक आपल्याला थांबवावं लागतंय. 7 धावा झाल्यात आतापर्यंत. 3च चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडू अजून शिल्लक. 4 चेंडू झालेत सर, 2 चेंडू शिल्लक आहेत. यस, कारण आमचं काउंटिंग स्कोअरबुकवरती चालू आहे. 2 चेंडू चांगले नाही पडले आणि त्याचा फटका बसलाय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय. गोलंदाज अमोल आलाय. कमी उंचीचा गोलंदाज आहे, पण उर्वरित षटकातले चेंडू त्याला कसेही करून पूर्ण करायचेच आहेत. काही दुसरा पर्याय नाही तुमच्यासमोर. अमोलची वेगळी शैली आहे. चेंडूला हलका फटका मारलाय, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय, 1 धाव पूर्ण केली, पण दुसऱ्या धावेची संधी नाही आहे. अवश्य वेळ बराच लावलाय आणि इथे बागडलं जात आहे. बागडाबागडी दरम्यान फलंदाजांचा इथे मात्र घात होतोय. 1 धाव आणि विकेट सुद्धा जाते. माझी उरकून टाकली शादी. बॉल मिस्टेक म्हणा किंवा मिसअंडरस्टँडिंग म्हणा, काही म्हणा, पण त्याचा फटका मात्र फलंदाजांना बसतोय साई झिराड बला आणि विकेट गमावते. 1 धाव मात्र मिळाली, पण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात पूर्णतः त्याला बाद करण्यात यशस्वी झालेले आहेत ते दादरशी तांबूपळाचे हे खेळाडू. धावफलक 9 झालाय, 8 झालाय. 8 धावा आणि 1 विकेट. मैदानात नवीन फलंदाज चाललेत. काय ना, दिनेश पाटील. दिनेश पाटील विविध गावांमधले आलेले हे खेळाडू आपण पाहतोय. व्यक्तिमत्व पाहिलं तर क्रिकेटसाठी अत्यंत अनुकूल असं व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे. स्मार्ट पर्सनॅलिटी असं आपल्याला पाहायला मिळत आहे. स्मार्ट पर्सनॅलिटी असली तरी तुमचा खेळ किती स्मार्ट होईल किंवा किती दीर्घकालीन टिकेल यावरती तुमचं करिअर आणि अवलंबून असणार आहे. तुमचा प्रभाव तुम्ही कसा दाखवाल त्याच्यावरती तुम्हाला लोक ओळखतील. तुमची ओळख दूरपर्यंत पोहोचेल असं तुम्हाला कर्तृत्व गाजवायचं आहे. चांगला चेंडू कोणत्याही प्रकारे फलंदाजाला धावण्याचा मुभा नाही आहे. निर्धाव चेंडू पडतोय आणि षटक समाप्त होत आहे. या षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या झाली आहे 1 फलंदाज बाद, 8 धावा. थँक्यू व्हेरी मच. एका षटकाच्या समाप्तीअंती या मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यानंतर साई झिराड ब संघाने 1 विकेट 8 धावा केल्यात आणि गोलंदाजी करता आलेला आहे नवीन गोलंदाज. नाव आहे पंकज. पंकजला सुद्धा माहिती आहे आपल्या पहिल्या गोलांनी 8 धावा दिल्यात. शॉर्टपिच चेंडूला कट केलाय पॉइंट बाउंड्रीकडे आणि चेंडूने सीमा पार झालाय. चौकार. डीके बाबा अखियां विचों रंदियां बरसातां. चेंडू कार्पेटच्या आधाराने ज्या स्पीडला पळाला फिल्डरला अजिबात संधी प्राप्त झाली नाही आणि त्यांना चक्क चेंडू फसवून बाउंड्रीच्या पार गेला जंगलामध्ये आणि 4 धावांची नोंद धावपटावरती आलेली पाहायला मिळते. 4 धावाने धावफलक डझनात पोहोचलाय. 12 धावांपर्यंत पोहोचलाय. 1 बाद 12 साई झिराड ब टीम सध्याच्या घडीला मैदानात खेळताना पाहायला मिळते. गोलंदाज पंकज चौकाराने सुरुवात केली आहे त्याला. यावेळेस मात्र चौकारानंतर कमबॅक केलंय, वापसी केलेली आहे.
कारण प्रतिस्पर्धी टीमचा फलंदाज जर आक्रमक शॉट खेळत असेल तर आपल्याकडे सुद्धा विकसनशील चेंडू टाकण्याची क्षमता आहे, हे सुद्धा दाखवायची वेळ असते आणि ती पंकजने आत्ता दाखवली आहे. गोलंदाज पंकज राईट मोर द विकेट. खोलातला चेंडू फलंदाजाला मात्र तंत्रशुद्ध फटका मारायची संधी प्राप्त नाही झाली. डीपर स्क्वेअर लेगकडे चेंडू निघताना क्षेत्ररक्षक पुढे सरसावला, चेंडू अडवला आणि फलकावरती धाव एक वाढली. धाव संख्या 1/13. साई झिराड ब. आज रसिक प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढते. अंतिम दिवस आहे. चांगले चांगले आयकॉन प्लेयर्स काय खेळ प्रदर्शित करतात ते बघायला आलेत. आणि आवाज दे म्हणून मोठा आवाज आला, पण डिक्लर स्वरूपाची धाव मात्र इथे ग्राह्य मानली जाते. बोर्डवरती धावसंख्या होते 14 धावा. 14 धावांचा वनवास रामाने भोगला होता. तेवढ्या धावा झाल्यात. कोणी जर गमजा मारली तर त्याला म्हणतात तुला 14वा रत्न दाखवीन. तेवढ्या धावा झाल्यात मित्रांनो. चांगला फटका मिड विकेट रिजनला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्यांना चेंडू अडवतोय. धाव एकच प्राप्त होते. थ्रो येतोय चांगला आणि कलेक्ट पण चांगला केला जातोय गोलंदाज पंकजकडून. धावसंख्या 1/15. 35-40 धावा होणं अत्यावश्यक आहे, कारण तुमच्याकडे उलटा मारायचा प्रयत्न घोटणा टेकला होता, पण त्याचा काही लाभ झाला नाही, फायदा झाला नाही. आणि याचबरोबर 2 षटकांची इथे समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 7.5 धावांच्या सरासरीने 1 विकेट 15 धावा. प्रथम बॅटिंग करताना टॉस हरल्यावर साई शिराड ब संघाने या धावसंख्येला ही धावसंख्या जमा केलेली आहे. नवीन गोलंदाजा मार्फत गोलंदाजीत परिवर्तन होते. 45 नंबर जर्सी परिधान केलेला गोलंदाज जयेश हा गावातला मुलगा आहे, गावचा मुलगा आहे, गावच्या टीम मधला मुलगा. मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा आज आलेला अनुभव घ्यायचा आहे त्याला सुद्धा. शॉर्ट पिच चेंडू ऑफ्टमच्या जास्त बाहेर गेला. पंचांनी तात्काळ वाईड दर्शवला आणि सुरुवात मात्र या षटकाची जयेशकडून नाही चांगली होत आहे. अनुभव बराच यायचा आहे, कारण क्रिकेट त्यांचं अजून बरंच बाकी आहे. क्रिकेटचं लांब लचक करिअर त्यांचं अजून बाकी आहे. ये तो झाकी आहे, अभी क्रिकेट बहुत सारा बाकी आहे असं म्हणता येणार आहे. फटका जोरात मारलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवला जातो आणि त्या कालावधीत 1 धाव पूर्ण करता आली आहे फलंदाजांना. धावसंख्या होते 17 धावा. 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. साई झिराड बी. क्षेत्ररक्षण करणारी जी पूर्ण टीम आहे आपण पाहतो ती जांभूळपाड्याची सगळी गावची मुलं आहेत. चेंडू वाईड गेलाय, वाईड. या वाईडनं धावसंख्या होते 1.5 डझन. 18 धावा. आता थोडा धावफलक वेगानं यायला लागलाय असं पाहायला मिळते. गोलंदाज चुका करायला लागलेत. चेंडूला पाठवलं जाते. आपण पाहतो की डिक्लर झोनमध्ये पोहोचलाय. धाव 1 वाढते. धावसंख्या 19 झाली आहे. सन्मानजनक धावसंख्या होत नाही तोपर्यंत कुठल्याही टीमला समाधान प्राप्त होत नाही. आणि समाधान नाही तर मजा सुद्धा नाही. आणि मजा नाही तर बरंच काही नाही असं आपण म्हणतो, ते खोटं नाही आहे. धावसंख्या 19. गोलंदाज पुन्हा एकदा जयेश. यावेळचा फटका, कॅचची संभावना आणि कोणती चूक न करता कॅच पकडली. विकेट जाते. DJ. बरोळे या आयोजकांनी आपल्या ग्रामीण खेळाडूंना सुद्धा या मैदानामध्ये लाखांच्या स्पर्धेमध्ये जी स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रदर्शित होते आहे, अशा वेळेला तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. इथे या, नाव कमवा, आपलं टॅलेंट भरपूर प्रमाणात दाखवा आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावरती सुद्धा अधिराज्य गाजवा. अशी तुम्हाला नियती संधी देते, गाव संधी देतो, आयोजक संधी देतात. पण त्या संधीला सोन्यामध्ये परिवर्तित करायचं आहे.
ते तुमच्या कलागुणांच्या जोरावरती. जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला करता येणार आहे, ते तुम्ही अवश्य करा आणि पैसा नाव इथेच कमवा, बरंच काही कमवा. फटका लागतोय, कॅच होणार का? कॅचचा सारा प्रयत्न निष्फळ ठरलाय, पण ट्राय इज बेस्ट, प्रयत्न अत्यंत चांगला असं आपण पाहिलं. आवाक्या बाहेरचा कॅच होता, जास्त पुढे पडला, प्रयत्नशील झाला, पण प्रयत्नात आणि संघर्षामध्ये तो कॅच मात्र पकडता आला नाहीये आणि फलंदाज सुदैवाने भरलेला पाहायला मिळतोय आपल्याला जयेशच्या या षटकामध्ये. धावसंख्या 21. यावेळेस काय बॉल पडलाय, व्हॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी आपण पाहतो. याचबरोबर हे जे आपण पाहतो की एक चेंडू, यस एक चेंडू बाकी आहे मित्रांनो. आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत काउंटिंग एकदम परफेक्ट आहे. चांगले गणित तज्ज्ञ सीतम पाटील. 21 धावसंख्या 21. गणित तज्ज्ञ आहेत, चांगले आकडेमोड चांगली करतायत. बावीस धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 22 धावा झाल्यात. पण षटकार किती मारून दे, अर्धशतक किती मारून देत, धावा किती काढून देत, पण फलंदाजांची भूक कधीही भागत नसते. कारण ती क्रिकेटची भूक आहे, कधीच भागली नाही. मी कधीच नाही पाहिलं की आम्ही समाधानी आहोत. समाधानाची रेषा कोणी ठरवली नाही आहे. 3 षटकं, 22 धावा आणि फलंदाज बाद 2. पाने वाला कौन है और खोने वाला कौन है? पाने वाला कौन है और खोने वाला कौन है? लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. फटका लागतोय, जोरात लागतोय. चेंडू सरळ सीमा रेषेच्या दिशेनं निघालाय, पण क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा आपण पाहतोय की त्याला चेंडू चकवून षटकाराबाहेर गेलाय. डीजे झाली आहे 28 धावा. खराब आपण पाहतो की थोडासा बाहेर गेलाय, पण जास्त बाहेर असता तर मात्र वाईड द्यायला पंच कसरत नाहीत. इथे धावसंख्या झाली 28. अंतिम षटक चाललंय. 2 डॉट बॉल, 1 षटकार आतापर्यंत आलाय चालू षटकामध्ये. चौथा चेंडू चांगला फटकावलाय, जोरात ड्राईव्ह केलाय आणि नजरहाटी, दुर्घटना घटी. 4 रन. जितना प्यार इंसान पैसे से करता है ना किसी चीज़ से करता है, ये तो हकीकत है दोस्तों. काय हरकत नाही बोलायला. साहिल याला मात्र 1 षटकार 1 चौकार मारलाय. 2 चेंडू निर्धाव टाकले. 1 षटकार 1 चौकार लागल्यामुळे तब्बल 4 चेंडू त्याने 10 धावा प्रतिस्पर्ध्यांना बहाल केल्यात. चांगला करारा स्ट्रोक मारलाय लॉंग ऑन बाउंड्रीकडे. क्षेत्ररक्षकांना अजिबात अडवायला संधी मिळाली नाही आणि चेंडू सरळ बाहेर गेला बाउंड्रीच्या, चिरून बाउंड्रीला 4 धावांकरता. 4 धावाने धावफलक 32 झालाय. एका नॉर्मल माणसाच्या तोंडात 32 धात असावे असं डॉक्टर म्हणतात. धावा तेवढ्या झाल्यात. क्या बात है, चांगला फटका. पण हे टप्पे जे आहेत ते क्षेत्ररक्षकाला सहज अडवता येतात आणि म्हणूनच बाद झाला फलंदाज. आणखीन एक डीजे
फलंदाज आऊट झालेला आहे. आत्ताच आपण पाहतो रनआउट झाला आहे. दुसऱ्या धावेचा मोह झालेला आहे आणि प्रथमेश नावाचा फलंदाज मैदानात अवतरलाय नॉन स्ट्राईक एंडवर. दिनेश स्ट्राईक एंडवर आहे आणि दिनेशनं चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फायर केलाय. दिनेश ऑन द फायर. डीजे धन्यवाद डीजे. 4 षटकांच्या या सामन्यात टॉस हरल्यानंतर साई शिराड भट टीमने फलंदाजी करताना 39 धावा जमा केल्या 4 षटकांमध्ये आणि राऊंड फिगर 40 धावांचं लक्ष्य दादिर्श जांभूळपडा या टीमला त्याने दिलेलं आहे. कशा प्रकारे पार केलं जाणार, काय काय समस्या येणार, कोणकोणते प्रश्न उद्भवणार आणि काय मॅचमध्ये रंजकता असणार हे आपल्याला थोड्याच वेळात जाणून घ्यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद फाटक सर. आजचा हा 9 वर्षातील पहिला सण मकर संक्रांत एक गोड सण. काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला ते या मंडळाचे सर्वेसर्वा एक मंडळाचे अध्यक्ष अजितदादा यांचे अतिशय निकटवर्तीय आदरणीय दिलीप शेठ भोईर माजी समाज कल्याण सभापती, त्यांच्या समवेत रवींद्रजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सकाळपासून सगळे डीजे मास्टर या ठिकाणी आपण बघतोय की कालपासून आमचे डीजे मास्टर योग्य वेळी योग्य गाणं यासीन सरांनी बऱ्याच वेळेला सांगितलेलं की योग्य वेळी योग्य गाणं कोणतं लावायचं याचा एक जबरदस्त सखोल अभ्यास आमच्या डीजे मास्टरकडे आहे. त्यांना नक्कीच वारंवार धन्यवाद देतोय. दरम्यान आत्ताच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे एक ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा करत असलेले आदरणीय रवींद्रजी म्हात्रे यांचं या ठिकाणी या मंडळाच्या वतीने एक यथोचित स्वागत केलं जात आहे. स्वागत करताय स्वतः खुद्द अजितदादा अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे. रवींद्रजी म्हात्रे यांचं एक हरहुन्नरी असं समाजसेवी व्यक्तिमत्व, एक लोकप्रिय व्यक्तिमत्व रवींद्रजी म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. स्वतः अध्यक्ष अजितदादा यांच्या शुभ हस्ते धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आणखीन एक रोमहर्षक लढत होईल अशी आपण क्रिकेट रसिकांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करूया. आत्ताच्या या ठिकाणी आदरणीय दिलीप शेठ भोईर यांचं आगमन आणि त्यांच्या समवेत त्यांचे अनेक असे एक समर्थक खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा हा गोड सण मकर संक्रांत, या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आजची ही फायनल नक्कीच ह्या मॅचचं एक आकर्षण असणार आहे. आणि दरम्यान मॅचला अगदी काही क्षणातच सुरुवात होत आहे. मॅचचा आखो देखा हाल सांगण्यासाठी मी घेऊन जातोय पुन्हा एकदा ज्येष्ठ समालोचक यासीन सर. धन्यवाद. धन्यवाद हरवडे सर. छोटम शेठ यांचं इथे आगमन झालेलं आहे. जय हनुमान बैरोळे संघातर्फे आणि सन्माननीय अध्यक्ष अजितदादा यांच्या वतीनं मी सुद्धा त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक 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 स्वागत करतोय आणि त्यांचे आभार व्यक्त करतोय. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. चलिए दोस्तों,
मैच इज ऑन। सलामी बल्लेबाज के रूप में साहिल बना और जयेश, गेंदबाजी की जिम्मेदारी दिनेश के ऊपर। राइट आर्म राउंड द विकेट। जी हाँ, फिर से एक बार देखिए, बार बार हर गेंदबाज जड़ में डालने की कोशिश यहाँ पे कर रहा है। ये गेंद भी जड़ में डालने की कोशिश थी, मगर उस गेंद को भी खोद कर खेला था बैकवर्ड पॉइंट की दिशा में, मगर जब तक उस गेंद को फील्ड करते वहाँ के फील्डर, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। जयेश ने अपना खाता खोला इस 1 रन के साथ और अपने बाएं हाथ के बल्लेबाज साहिल को खेलने का मौका दिया है। नज़दीकी फील्डरों में मात्र 1 फील्डर तैनात। जी हाँ, स्लोवर 1 गेंद थी, इस मरतबा चकमा दिया, बल्लेबाज बिल्कुल चक गए। स्लोवर 1 गेंद को बिल्कुल परख नहीं पाए थे और अंपायर जी इस बीच कुछ बातचीत करते हुए दिखाई दे रहे हैं। जी हाँ, ये डेड बॉल करार दिया है। डेड बॉल करार दिया है। 1 ही रन और 1 गेंद यहाँ पे हो चुकी है। देखिए, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए डीप बैकवर्ड पॉइंट, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और उसी के साथ एक डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट। ओहो, शानदार गेंदबाजी दिनेश के, क्या कहने। परफेक्ट लाइन एंड लेन के साथ यहाँ पे गेंदबाजी, वाइड यॉर्कर करने का प्रयास काफ़ी हद तक यहाँ पे सफल रहा। बल्लेबाज हालांकि खेलने की कोशिश कर रहे थे, मगर वो नाकाम कोशिश। इस मरतबा गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी उछलती हुई बल्ले का बाहरी सिरा लेकर सीधा विकेट कीपर के दस्तानों में, और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ। दिनेश पाटिल नारपोली से बिलोंग करते हैं, पनवेल तहसील से एक दूर का सफ़र तय करके यहाँ पे आए हैं और अपनी कलात्मक गेंदबाजी का मुजाहरा उन्होंने पेश किया है। बहुत ही बढ़िया शुरुआत। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है, मात्र 2 रन उन्होंने इस ओवर में खर्च किए हैं और 1 बल्लेबाज को चलता किया है। इस बीच नए बल्लेबाज हितेश, ओहो, स्लोवर 1 गेंद ऑफ कटर थी, उंगलियों को फिर से एक बार फेरा था, पेस को निकाल दिया था बहुत ही चतुराई के साथ। देखिए क्रिकेट कितना असमंजस और उसी के साथ बहुत ही फॉरवर्ड भी हो चुका है। आजकल के गेंदबाज हर गेंद अलग अलग तरह की डालने की कोशिश करते हैं। 6 गेंदें और अलग अलग 6 गेंदें डालने की कोशिश होती है, प्रयास होता है गेंदबाजों का, क्योंकि बल्लेबाजों ने भी अलग अलग तरह के शॉट वहाँ पे ढूंढे हैं जिनका इजाद किया है। जी हाँ, इस मरतबा डीप स्क्वायर लेग की दिशा में फिर से एक बार अच्छी फील्डिंग। अगर वहाँ पे थोड़ी सी गलती होती, चूक होती तो सीमा रेखा के बाहर गेंद जाती, मगर बहुत ही बढ़िया फील्डिंग। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में दिनेश पाटिल ने काफ़ी प्रभावित किया है। कसावट भरी गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी अगर करेंगे तो इस विकेट के ऊपर रन बनाना बहुत ही मुश्किल है, ये बताया है फिर से एक बार दिनेश पाटिल ने। एक बल्लेबाज साहिल के रूप में उन्होंने मैदान से चलता किया है। अब जयेश और हितेश, इन 2 बल्लेबाजों के ऊपर बड़ी जिम्मेदारी है
4 ओवर का ये मुकाबला 10 रन के औसत से यहाँ पे 40 रन बनाने होंगे जीत हासिल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए और उसी के साथ साथ इस प्रतियोगिता में बने रहने के लिए। इस बीच स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है जयेश। जी हाँ, अच्छी गेंद फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ तेजी के साथ आई ऑफ कटर गेंद। कमाल की अपने रिस्ट का इस्तेमाल करते हैं, कभी उंगलियों का इस्तेमाल करते हैं, कभी कंधे का इस्तेमाल करते हैं, कभी आर्म का इस्तेमाल करते हैं। देखिए, मैंने अभी भी कहा कि इन गेंदबाजों के हौसले बुलंद है और उन्होंने अब यहाँ पे है महारत हासिल की है, मगर इस मरतबा सामने पड़ी हुई गेंद थी, 2 खिलाड़ियों के बीच में टकराव और गेंद वहां से फरार हो गई है सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। और उस वजह से 4 रन हासिल किए। फिर से एक बार हवा में खेला है लॉन्ग ऑन के दिशा में, इस मरतबा कोई भी गलती नहीं, बहुत ही बढ़िया तेजी के साथ उस गेंद पर लपक गए और उस गेंद को अपने पाले में कर दिया। शानदार फील्डिंग, शानदार कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। दिलीप भोईर अर्थात हम सभी के चहीते छोटम शेठ इस मंच पर पधारे हैं और इस मैच का लुत्फ उठाते हुए दिखाई दे रहे हैं। मगर दोस्तों, छोटम शेठ एक खुद अच्छे क्रिकेटर रहे हैं, एक अच्छे गेंदबाज के हैसियत से उन्होंने इस अलीबाग तहसील के हर मैदान में क्रिकेट को खेला है, क्रिकेट को जिया है और क्रिकेट का उनके पास बहुत सारा अनुभव भी है। मगर आज वक्त की कमी के कारण वो क्रिकेट से थोड़े दूर, मगर अपनी क्रिकेट की चाहत, क्रिकेट के प्रति प्यार उनका हमेशा झलकता है और उनके ज़रिए से एक बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार महाराष्ट्र में इस टूर्नामेंट के चर्चे है। ऐसा टूर्नामेंट अर्थात अलीबाग प्रीमियर लीग हम सबके लिए तोहफे के रूप में आ रही है। जी हाँ, इस मरतबा गेंद हवा में खड़ी हो चुकी है, लॉन्ग ऑन की दिशा में देवा वहां पे मौजूद और बहुत ही बढ़िया कैच, शानदार तरीके से उसे जज किया और बैक टू बैक पट्टू झाले महान आता आले जिगरबाज युवा। इस बीच बल्लेबाज पंकज, मगर छोटम शेठ के लिए मैं जरूर कहना चाहूंगा 2 लाइन। मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, ध्यान से सुनिए, मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता, लोग मिल जाते हैं हर मोड़ पर, मगर छोटम शेठ आपकी तरह हर कोई अनमोल नहीं होता। क्रिकेट के लिए हमारे अलीबाग तहसील के लिए एक अनमोल व्यक्तिमत्व। जी हाँ, इस बीच हम देख सकते हैं गेंदबाज हरेश अपनी अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, देखा परखा और मिनट के साथ उसे खेला है गली की दिशा में, मगर वहाँ पे डिक्लेयर जोन होने की वजह से 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा बल्लेबाज को। पहले ओवर में 3 रन आए थे, इस ओवर में 6 रन खर्च किए हरेश ने। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 9 रन। अब यहाँ से जीतने के लिए 31 रनों की ज़रूरत 12 गेंदों में, 12 गेंदें बची है। 15.50 के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे, जो बहुत ही मुश्किल ज़रूर है मगर नामुमकिन नहीं है। अगर इन 12 गेंदों में 4 बड़े स्ट्रोक आते हैं, क्योंकि अब यहाँ पे 1-1 रन या 2-2 रन नहीं गिनेंगे, अब यहाँ पे कितने बड़े शॉट आते हैं, कितने छक्के आते हैं वो गिना जाएगा। 12 गेंदों में 4 छक्के आते हैं तो ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में
चला जा सकता है दादरेश्वर जामुलपाड़ा बल्लेबाजी करते हुए, जबकि गेंदबाजी करने वाली टीम साई जिराड बी। साई जिराड बी बहुत ही फेवरेट है, बहुत ही स्ट्रॉन्ग जोन में यहाँ पे नजर आ रही है। इस बीच नए गेंदबाज आए हैं, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, हवा में जरूर है, फिर से एक बार गेंद खड़ी हो चुकी है और देवा उस गेंद के नीचे, सेफ हैंड, और ये तीसरा कैच देवा का, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। बल्लेबाज शुभम धसाड़े, देखिए हेयर स्टाइल उनका किस तरह से है। क्रिकेट की दुनिया में अलग अलग तरह के हेयर स्टाइल हमने देखे हैं। कभी हार्दिक पांड्या का हेयर स्टाइल बहुत ही चर्चा में रहा, तो कभी रविंद्र जडेजा का हेयर स्टाइल चर्चा में रहा, और टेनिस क्रिकेट की बात कहूँ तो आशीष आगरकर का आपने हेयर स्टाइल देखा होगा, और उसी के साथ साथ अक्षय पवार का भी आपने हेयर स्टाइल देखा होगा। शायद इस टूर्नामेंट के लिए, इस प्रतियोगिता के लिए अक्षय पवार अगली मैच में खेलते हुए हमें ज़रूर देखने को मिलेंगे। मगर अनिकेत मोकल ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। जिस ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की हालांकि ज़रूरत थी, उस ओवर में रनों को सुखा दिया है। फिर से एक बार गेंद खड़ी हो चुकी है, मगर नो मैंस लैंड, मिडॉन खाली था। लॉन्गॉन के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक गेंद लैंड हो चुकी थी, और इसी वजह से यहाँ पे एक ही रन मिलेगा, और इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 10 रन। 10 का आंकड़ा हम सभी को याद दिलाता है सचिन, रमेश तेंदुलकर की, और उसी के साथ मेसी की भी याद दिलाता है, क्योंकि फीफा वर्ल्ड कप मेसी ने जीता है। जी हाँ, इस मरतबा देखा ना था, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर गए, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, उसे स्वैप किया और गेंद सीमा रेखा के बाहर। दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। अब यहां पे जान में जान आई होगी बल्लेबाजी करने वाली टीम की। जी हां, मगर गेंदबाज भी बहुत ही होशियार, बहुत ही चाणाक्ष, और जैसे ही उनसे गलती हुई उस गलती को दुरुस्त किया है। इस बीच ऑफ स्टंप के बाहर बल्लेबाज को ललचाया था, वाइड यॉर्कर करने की कोशिश की, मगर गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ मुड़ी थी। फिर से एक बार देखिए, फिर वही नज़ारा, मगर इस मरतबा गेंद नीची रही, सबमरीन डिलीवरी जिसे क्रिकेट के परिभाषा में कहा जाता है। मगर विकेट कीपर बहुत ही चौकन्ने, बहुत ही चुस्त और फुर्तीले तेजी के साथ उस गेंद को अपने ग्लोव्स में कर दिया, और देखते देखते यहाँ पे तीसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। चालू सामन्याचा शेवटचं षटक आहे. दरम्यान हा सामना संपल्यानंतर चिट्या टाकून आपण पुढील फेरी सुरू करणार आहोत. त्यासाठी वेळ वाचवण्यासाठी निखिल निलेश प्रथमेश घरात पुरस्कृत सासवणे संघाचा कर्णधार, माणकेश्वर कोळगाव संघाचा कर्णधार आणि नमश्या थळे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट चौलचा कर्णधार यांनी कृपया लवकर या पॅन्डॉलमध्ये यायचं आहे. ही मॅच संपल्यावर लगेच आपल्याला चिट्या टाकायच्या. तिन्ही कर्णधारांनी लवकर यायचं आहे. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद हरौड़े सर. जी हाँ, अंतिम ओवर लेके आए हैं पीयूष. जी हाँ, ऑफ स्टंप के बहुत ही बाहर ललचाया था, उस लालच में फंस गए, उस गेंद का पीछा किया, उस गेंद को स्क्वायर कट करने की कोशिश की, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद थर्ड मैन की दिशा में. 1 रन के लिए एक रन से अब यहाँ पे काम नहीं बनेगा. 5 गेंदें बची है और 23 रनों की जरूरत. जी हाँ, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को खेला है डीप कवर की दिशा में. एक आसान सा कैच था, मगर शायद सूरज की किरणों की वजह से उस गेंद को साइड नहीं कर पाए. देखिए बल्लेबाज भी जा चुके थे तकरीबन, मगर यहाँ पे
गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर ज़्यादा प्रेशर नहीं होगा, मनोवैज्ञानिक दबाव बिल्कुल नहीं होगा, क्योंकि मैच उनके पाले में है, पूरी तरीके से झुकी हुई है, क्योंकि 4 गेंदें बची है और जीतने के लिए अभी भी 22 रनों की ज़रूरत। जी हाँ, ऑफ स्टंप और ऑफ स्टंप के बाहर ही लाइन को रखा है। वो चाहते हैं कि यहाँ पे एक एक रन अगर खर्च होता है तो होने दे, मगर बड़े स्ट्रोक से बल्लेबाजों को वंचित रखना है, और इसी सोच के साथ, इसी नज़रिए के साथ यहाँ पे गेंदबाजी हो रही है। बल्लेबाजों के शरीर से दूर रखने की कोशिश गेंद की, बहुत ही अच्छी सोच पीयूष माने की। जी हाँ, फिर से एक बार उछाला है ओवर पिच गेंद, मगर डीप मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। है इस मैच की, जो कि हमारा फ़र्ज़ बनता है कि इसे कंप्लीट करें, क्योंकि ये 2 गेंदें बची है और जीतने के लिए यहाँ से तकरीबन 21 रनों की और ज़रूरत। इस बीच नए बल्लेबाज आए हैं स्ट्राइक एंड पर। देखिए फील्ड अभी भी सीमा रेखा के नज़दीक सारे फील्डर। जी हाँ, अच्छी गेंद, काफ़ी प्रभावित किया है इस गेंदबाज ने, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। और एक यहाँ पे बल्लेबाज को चलता किया है, शायद खंबा उखाड़ दिया है। एक गेंद अभी भी आना बाकी है। हैट्रिक की दहलीज पर आ चुके हैं गेंदबाज पीयूष माड़ी और उसी के साथ दिनेश पाटिल, हरीश पाटिल, अनिकेत मोकल, इन सारे गेंदबाजों ने अपना काम और अपनी जिम्मेदारी यहाँ पे अंजाम दी है। कमाल की गेंदबाजी देखने को मिली, रनों को सुखा दिया है। जी हाँ, इसमें दबाव फिर से एक बार कुछ ज़्यादा ही ऑफ स्टंप के बाहर भटक गए, और इसी वजह से मजबूरन अंपायर जी को इस गेंद को वाइड करार देना पड़ा। देखिए दोस्तों, कल हो तो आज जैसा, कल हो तो आज जैसा, महल हो तो ताज जैसा, फूल हो तो गुलाब जैसा, और क्रिकेट के लिए कदरदान हो तो छोटम शेठ जैसा। आणि याच दरम्यान माणकेश्वर कोलगाव संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे। माणकेश्वर कोलगाव, ओमकार हरपाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज आपण आम्हाला कोऑपरेट करा। गोविंदा ओनर पण होता का कॅप्टन? गोविंदा म्हात्रे कर्णधार आलेले आहेत। चला या ठिकाणी यासिन सर, या ठिकाणी यासिन सर, आपण आताच्या मॅच मधला विजेता संघ